मराठा हे वादळ काही दिवसांपासून आपल्याला महाराष्ट्रात घोंघावताना दिसतंय। कोणताही टीव्ही चॅनल लावा, फेसबुक उघडा, इंस्टाग्राम उघडा किंवा काही ओपन करा, दिसल ते फक्त मराठ्यांचं वादळ आणि एकमेव मराठ्यांचं वादळ। तर मराठ्यांचं हे वादळ काही महिन्यांपासून आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रात घोंघावताना दिसतंय। तर टीव्हीचा चॅनल जर आपण उघडा केला, टीव्हीचा चॅनल जर ओपन केला तर आपल्याला एकच दिसेल, तो म्हणजे मनोज जरांगे पाटलांची सभा आणि मनोज जरांगे पाटील। फेसबुक ओपन केलं, इंस्टाग्राम ओपन केलं किंवा यूट्यूब ओपन केलं, तिथंही तेच दिसेल, मराठ्यांची विराट सभा आणि मनोज जरांगे पाटील। तर हे मराठा आक्रमक लोकांचं जे आरक्षणाबद्दल चालू आहे ते आपल्याला काही दिवसापासून महाराष्ट्रात घोंघावताना दिसतंय। पण तोच मोर्चा आता न थांबता न खचता 4-5 महिने झाले सलग चालू असल्याने तो आता 20 जानेवारी या रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर दणदणणार आहे। तर हा मराठ्यांचा आवाज, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, हा आवाज आपल्याला सर्वच महाराष्ट्रामध्ये घोंघावताना दिसतोय। तर दमदमन घोंघावताना दिसतोय। तर हा एक मराठा लाख मराठा या घोषणेचा आवाज आता मुंबईच्या आझाद मैदानावर झळकणार। तर आझाद मैदानावर शेअर मार्केट असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा विमानतळ असेल किंवा मुंबईच्या सर्वच भागात मराठा आक्रमक शेतकरी आता सर्वच मुंबईला जाणार आहेत। मराठा मोर्चा आता मुंबईवर झळकणार 20 तारखेला येत्या। तर आज दिनांक 24 रोजी बीडला त्याची नियोजित सभा ठेवली आहे। त्या सभेत नियोजन होणार आहे की आज जी 20 जानेवारीला सभा होणार आहे त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जाणार आहे आणि काय। तर आपण पाठीमागच्या काही दिवसात बघितलं की सोलापूर जिल्ह्यातील वैराग या ठिकाणी मराठा आक्रमक लोकांनी 500 ट्रॅक्टरची रॅली काढल्यामुळं सरकारने त्यांना एक इशारा दिलेला आहे की मुंबईला मोर्चात जर ट्रॅक्टर आणले तर त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। तर असं मराठ्यांचं हे वादळ आता न थांबता न खचता जाणार आहे मुंबईच्या दिशेनं। तर बघूया काय होतं आहे आणि काय नाही। तर मराठ्यांचं हे वादळ काही सोपं नाही आणि ह्याला सांभाळणारा माणूस म्हणजेच मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यास मी सलाम करतो।